गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून शासनाविरोधी घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो। या प्रकारचे साहित्य सुरक्षा दलांना हानी पोचविण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवले जाते। अशा पुरून ठेवलेल्या साहित्यांचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताह दरम्यान तसेच इतर प्रसंगी केला जातो। गडचिरोली पोलीस दलाने अशाच प्रकारचा माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे। 15 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोलीस स्टेशन कवंडेपासून दक्षिणेला अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडुपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक मिळून आली आहे। सदर बाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली BDS पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन BDS पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरू करण्यात आले आहे। यावेळी भरमार बंदूक लपविलेल्या झुडपाशेजारी एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता जमिनीमध्ये अंदाजे 1.5 ते 2 फूट खोलवर डेटोनेटसाठी वापरण्यात येणाऱ्या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टिकची पिशवी मिळून आलेल्या पिशवीची BDS पथकाकडून एक्सप्लोझिव्ह किटने तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले। तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली।